आपण पाहतोय रणजित कासलेची बीड न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर कासले विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। आपण या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। कासलेला आज पहाटे पुण्यातून अटक केली होती आणि त्यानंतर आज सुनावणी पार पडली आहे। रणजित कासलेची बीड न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे। तर रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे। याच कामी तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्याकडे तपास आहे। त्यांनी 11 दिवसांची पोलीस कोठडी तपासाकामी रणजित कासलेच्या मागितली होती। मात्र दोनही बाजूंचा युक्तिवाद ऐकत आरोपीचे वकील शशिकांत सावंत, सरकारी पक्षाचे वकील लोखंडे यांचे दोनही युक्तिवाद ऐकत न्यायालयाने रणजित कासलेला 3 दिवसाची म्हणजे 21 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। नक्कीच, धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।